काळी आई सोन्यासारखं पीक देते, पण निसर्गाचा कोप आणि व्यवस्थेची क्रूरता या सोन्याची माती करते. पुन्हा एकदा कायद्याच्या आणि बाजाराच्या चक्रव्यूहात अडकून एका अन्नदात्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. बघूयात. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड गाव. आज या गावात फक्त हुंदके ऐकायला येत आहेत, कारण निसर्गाचा सोसलेला मार आणि कांद्याला मिळालेल्या कवडीबोल भावानं एका 59 वर्षांच्या बापाचा धीर खचला आणि त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. गुलाब केशव निकम असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव. 3 एकर शेती, 3 मुलं आणि पत्नी अशा सुखी संसाराचा गाडा हाकणारा हा माणूस कर्जाच्या ओझ्याखाली असा काही दबला की त्यानं थेट मृत्यूलाच कवटाळलं. कर्जाला आणि मुलांचं वेगळं रोजगार आणि त्यांचे लग्न होत नाही त्याच्यामुळं, आणि दुसरं कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, त्याच्यात त्यांनी मानसिक तणावात येऊन 15 दिवसापासून त्यांनी सुसाईड केलं रात्री. शेतकऱ्यांवर जर अशी आपत्ती आली तर शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी कसं जीवन जगावं हे शासनाने विचार करावा. गुलाब निकम यांच्या आत्महत्येनं शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आलाय. कांद्याचा प्रश्न थेट रस्त्यावरून मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. महाविकास आघाडी आता या मुद्द्यावर आक्रमक झाली असून चांदवडमध्ये मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडणार आहे. मी सांगितलेलं त्या दिवशी फसवणूक आहे. उद्या पुन्हा चांदवडला आंदोलन आहे, त्यालाही आम्ही जातोय. उद्या महाविकास आघाडी म्हणून मोठं आंदोलन, महाराष्ट्रव्यापी आंदोलन उद्या चांदवडला आहे. त्याच्यात शिवसेनेच्या वतीनं मी जाणार आहे त्या आंदोलनाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, रोहित पवार यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि या चांदवडच्या आंदोलनात कांद्याच्या आंदोलनासाठी आम्ही जातो शेतकऱ्यांच्या. मेलोडी चॉकलेट देण्यापेक्षा त्यांनी कांदा दिला असता तर कांद्याचे दर वाढले असते, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर सरकारच्या साठवणूक धोरणावर आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीवर विजय वडेट्टीवारांनी थेट हल्लाबोल केलाय. मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी ते शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले. त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते. व्यापारी साठवणूक करतील, भाव पाडले जातात, यावर नियंत्रण सरकारचं नाही. शेतकऱ्याला हमीभाव मिळावं, MSP मिळावं, यावर कुठला नियंत्रण राहिलं आहे? आणि जेवढं उत्पन्न होते ते सर्व उत्पन्न खरेदी करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांनी कोटा ठरवून देतात. फक्त राजकीय नेतेच नाही तर शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्यात. सरकारची कांदा खरेदीची घोषणा फसवणूक असल्याचा आरोप किसान सभेने केलाय. ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला आता तातडीनं जे संकट कांदा उत्पादकांवर आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किमान 1,500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना जाहीर करणं आणि त्यातल्या त्यात कशा प्रकारे अधिक भाव मंडईमध्ये शेतकऱ्यांना मिळेल यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात. या संपूर्ण तीव्र संतापावर आणि शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवर मंत्री दादा भुसेंनी उपाययोजनांचं आश्वासन दिलंय. फडणवीस शिंदेंना शेतकऱ्यांच्या भावना कळवल्याचंही भुसेंनी म्हटलंय. चांगल्या प्रतीचा जर कांदा असेल तर तो 1100-1200 रुपयाने जातो, ही वस्तुस्थिती आहे. पाठीमागच्या काळामध्ये जो काही अवकाळी पाऊस, गारपीट झाली त्यामुळे कांद्याला एकदा पाणी लागलं, गारा जर लागल्या तर त्याच्याने तो कांदा खराब होत असतो, तो जास्ती दिवस टिकू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. नेत्यांची भाषणं होतील, आंदोलनं होतील, आश्वासनही दिली जातील, पण राहुड गावच्या त्या खळ्यात आपल्या बापाची लटकलेली काया पाहणाऱ्या चेतनच्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार? जो कांदा जेवणाची चव वाढवतो तोच कांदा शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनत चाललाय. त्यामुळे या काळ्या आईच्या मुलाने पिकवलेल्या पिकाला चांगला भाव मिळावा
हीच राहुळच्या गुलाब निकम यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.